सर्व उपस्थित पुरस्कार्थी बंधूंनो, भगिनींनो आणि उपस्थित मित्रांनो, आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नामदेवराव चांदणे यांनी या ठिकाणी दिनांक 26/2025 रोजी राज्यातील पुरस्कार प्राप्त लोकांचा मेळावा अहिल्यानगर या ठिकाणी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या अनुषंगाने जास्तीत जास्त पुरस्कार्थी त्याला उपस्थित राहतील आणि शासनाकडे पुरस्कार्थींच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य व्हाव्यात अशा दृष्टीनं सर्वच पदाधिकारी प्रयत्न करतायत। बंधूंनो, आज या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या वतीनं आयोजनाची बैठक बोलवली आणि त्याला मलाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। आणि यापुढे येत्या 26 तारखेला जास्तीत जास्त राज्यातील पुरस्कार्थी कसे येतील प्रत्येकाने प्रयत्न करावेत, संबंधितांना फोन करावेत आणि आपलं योगदान, आपण शासनाला काही मागण्या करणार आहोत त्या प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनं त्या व्यक्तीनं प्रयत्न करावेत, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो। आणि जास्तीत जास्त हा पुरस्कार्थीचा मेळावा सक्सेसफुल कसा होईल यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय लवजी, जय भीम, जय अण्णाभाऊ। महाराष्ट्र राज्यातील सर्व पुरस्कार्थी यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मुजडा, रविदास या सर्व पुरस्कार देतील। अहिल्यानगर या ठिकाणी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, स्वस्तिक चौक राज्यातील मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्या संदर्भामध्ये नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई या ठिकाणचे सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्ती उपस्थित राहणार आहे। या मेळाव्याचा उद्देश एकच आहे की पुरस्कार व्यक्ती वयोवृद्ध झालेले आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं काम वगैरे होत नाही, तरी शासनाने 15,000 रुपये मानधन देण्यात यावा। ते हयात नसताना त्यांचे वारसदार, त्यांची पत्नी असेल किंवा वारसदार इतर कोणी असतील यांना ती पेन्शन मिळावी। दुसरी गोष्ट ही राज्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या बसेसमध्ये पुरस्कार व्यक्तींना लालपरी या गाडीनेच प्रवास करावा लागतो। तर महाराष्ट्रातील जी आता जी शिवशाही, शिवनेरी, स्लीपर कोच वगैरे जी बसेस आहेत, या बसमध्ये पुरस्कर्ती व त्यांच्या सोबतींना विनामूल्य प्रवास मिळावा। अशा या 2 मागण्या जास्तीत जास्त घेऊन आमच्या कशा मान्य होतील। अनेक मागण्या आहेत, 5-6 इतर, परंतु या 2 मागण्यावर जास्त भर देऊन आम्ही सर्व राज्य पुरस्काराला आवाहन केलेलं आहे। त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पुरस्कारांनी 26 तारखेला बहुसंख्येने उपस्थित राहावे। मी एवढं बोलतो। जय भीम, जय भारत, जय लवजी। रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे सामाजिक न्याय विभाग आहे त्या विभागाच्या वतीने समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा राज्यस्तरीय मेळावा
अहिल्यानगर या शहरामध्ये संपन्न होत आहे। या मेळाव्यासाठी प्राध्यापक डॉक्टर वैजनाथ वाघमारी हे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। महाराष्ट्रामध्ये एकसंघ सर्व हे पुरस्कारार्थी एकाच संघटनेमध्ये यावेत म्हणून ही नगरपासून सुरुवात आहे आणि या पुरस्कारार्थी लोकांची जे प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला मानधन मिळावं, अशा अनेक मागण्या आहेत। तर त्या अनुषंगाने या मेळाव्यामध्ये त्यांच्या प्रश्नांचा उहापोह होणार आहे। आपल्या मार्फत आज या अहिल्यानगर जिल्ह्याच्या ठिकाणी नियोजनाची बैठक संपन्न होत आहे। मी आपणा सर्वांना, समाजातील पुरस्कार प्राप्त व्यक्तींना, त्यांच्या सहचारिणी किंवा त्यांचे जे साथीदार असतील या सर्वांना विनंती करेन की हा मेळावा यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी तन मन धन सर्व प्रकारचं सहकार्य करून अहिल्यानगर शहरामधला मेळावा यशस्वीरित्या संपन्न व्हावा यासाठी सहकार्य करावे असे नम्र विनंती। पुरस्कार प्राप्त चारथी जी काही मीटिंग नियोजनाची लावलेली आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर काशीनाथ पाटील सुनाके आणि उपस्थित सर्व पुरस्कारार्थी, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पुरस्कारार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि त्यासाठी आपण सर्व जिल्ह्यातील पुरस्कारार्थींनी जास्तीत जास्त आपले पुरस्कारार्थी लोकांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वीरित्या कसा पार पडेल यासाठी तनमन धनाने मदत करून हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी आपणा सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय हिंद। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।